आणि 25वे वर्ष आहे म्हणून दिव्यांचे ताट सजवले आम्ही. 25वे वर्ष अच्छा, हे तुमचं म्हणजे गणपतीचं 25 वर्ष पूर्ण झाले. आम्ही आता 25 दिव्यांची आरती केली आहे आणि 56 भोग दाखवले. जगन्नाथपुरी बनवून कृष्णाचाच अवतार आहे ना, मग आम्ही 56 भोग केले. या ना बाहेर सगळ्यांनी. रथयात्रा केली. ए चिचू, ए चिचू, आरामात या, काय नाही. असं विकत्रीचं काहीच नाही. अच्छा, कसं काय डोळे बनवायला म्हणजे असं काय वाटलं, म्हणजे असं का सेम बनतील की नाही असं मनामध्ये काय होतं का, आणि परफेक्ट झाले? हो, म्हणजे लकीली ते माझ्या हातून बरोबर झाले. म्हणजे माझी ड्रॉइंग एवढी चांगली नाहीये, पण मी ट्राय केलं की माझ्या हातून चुकू नये, वेगळं काहीतरी नको दिसायला, म्हणून मी खूप मन लावून ते म्हणजे देवानेच ते बनवून घेतले तसे. यात्रेचं ते युट्यूबवर सारखं त्यावेळेसचा तो प्रॉब्लेम हे चालू होता ना तिकडे महोत्सव, आपण ते युट्यूबवर बघतो ना, तिकडचं तो यात्रेचं हे बघितलं. तर एक मुलगा आमचा तो 2 नंबरचा डॉक्टर झाला, 3 नंबर, तो बोलला यात्रा करायची का जगन्नाथचं हे. तर म्हटलं एवढं कसं आपण बनवू शकणार आहे, पण पोरं ते बघायला लागले तर तेच 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 तर द्यायला लागलं. चला आपण ट्राय करूया, मग त्यांनी केलं. तर ते इतकं छान झालं ना सगळ्यांना. म्हणजे पहिले बोले नाही एकच रथ करू, मग त्याच्यात 3 देव ठेवूया, पण मग हिचं नको, ते एक रथ कसं वाटेल फक्त, बाकीच आपलं एवढं मोठं आहे, मोठे देव करू आणि छोटे रथ करू. मग ते दोघांनी सगळं ते आयडिया करून करून मग तू हे बनव, ड्रेस बनव, कोण हे, मग ते तसं करत गेलं ना तर इतकं सुंदर, म्हणजे सुंदर, म्हणजे तुम्ही विचार पण नाही केला, तसंच होत गेलं. म्हणजे ते तिथे जसं असतं ना, ते त्यांचे टोप मोठे, नंतर त्यांचे ड्रेस पण एकदम परफेक्ट झाले, ते रथ पण ते कलर वगैरे सगळं त्यांचं. आणि मुलांनी कसं ते जॉबला आहेत तरी पण शनिवार रविवार घरी येऊन सगळं असं. किती दिवस लागले? महिने लागले की दिवस लागले? 1 महिन्यात तो, म्हणजे जसं वेळ मिळाला तसा अर्धा तास. म्हणजे कधीपासून बनवायला घेतलेलं तुम्ही? 15 दिवस. 15. गणेश उत्सवाच्या पावन सोहळ्यात मनोरच्या घोलप कुटुंबाने यंदा अनोखा गणपती देखावा साकारलाय. श्री जगन्नाथ रथ यात्रेचे अप्रतिम दर्शन घडवत त्यांनी बाप्पाच्या आगमनाला एक वेगळेपण आणलं आहे. बाप्पांसमोर केलेल्या या सुंदर देखाव्यामुळे भक्तिभाव आणि सांस्कृतिक वारसा दोन्हीचा संगम अनेकांना अनुभवायला मिळत आहे. एकंदरीत जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ रथ यात्रेचा देखावा उभारून त्यांनी गणेश उत्सवाची शोभा अधिकच वाढवली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्तानं घोलप कुटुंबियांनी यंदा आपल्या घरच्या बाप्पासाठी खास श्री जगन्नाथ रथ यात्रेचा अप्रतिम देखावा साकारलाय. कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला असल्याची भावना यावेळी कुटुंबियांनी व्यक्त केली. तर घोलप कुटुंबियांनी व्यक्त केलं की अशा प्रकारचे उपक्रम केवळ भक्तिभाव वाढवतात असं नाही, तर तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्यासही मोठी मदत करतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापली जबाबदारी पार पाडल्याने हा देखावा अधिकच आकर्षक ठरला आहे, असे यावेळी या कुटुंबियाने सांगितले. एखादी काय ना काय मेसेज खूप छान, खूप जगन्नाथ मग कोण जाणार दर्शनाला, मग त्यासाठी आम्ही इकडेच हे केलं. आम्ही म्हणजे देखावले लोकांना दर्शन घेता येत. बारीक बारीक वस्तू म्हणजे त्याच्यात दाखवले, अजून श्रीकृष्ण आहेच आपल्याकडे. म्हणजे प्रत्यक्षात तिथे दर्शन नाही घेतात, पण इथे तुम्ही इकडे आम्ही काही काही एक थीम असते, बरोबर मस्त करतात. तुम्हाला किती छान वाटतं? घरापासून खूप खूप छान.
आणि टाकाऊ वस्तू टिकाऊ आणि वस्तू. थर्माकोल अजिबात वापरलं नाही. आम्ही फुट्यांपासून सगळं बनवलेलं आहे. अच्छा. थर्माकोल अजिबात वापरला नाही. नाही, केमिकल बिलकुल असं नाही. काहीच नाही. म्हणजे पर्यावरण पूरक पूर्ण, हा. हा. पूर्ण. हे फुट्यानंतर आपण युज पण करू शकतो. अच्छा, म्हणजे पूर्ण पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी तुम्ही म्हणजे एकदम चांगलं नियोजन केलं आहे आणि खूप सुंदर देखावा उभारलेला आहे. तिकडे सगळे माणसं खेचता माहिती उंदीर दाखवले. गौरी, असं बारकाईने जसं म्हणजे बघायला गेलं ना खूप असं हा हा हा. असं तिथे सारं सामान्यांना एवढं जायला होणार नाही. आपल्या त्या टोकाला आहे त्या. सगळे पाहुणे आलेत आमच्या घरी, बहिणी आल्या. अरे बापरे. आज 25 वर्षांनी माझी बहीण घरी आली आहे. आणि का जगन्नाथपुरीचं बनवले म्हणून ती एवढं 25 तुम्ही 25 वर्षांनी आले असं. अच्छा, कुठे राहतात तुम्ही? वांद्रा. मग तुम्हाला माहिती पडलं जगन्नाथ रथयात्रेचं इथे आयोजन केलं म्हणून तुम्ही आले ते बघण्यासाठी? बहिणी साईडला कधी येत नाही, ते यावर्षी त्याच म्हणजे छान थीम असते त्यांची काही ना काही, त्यामुळे अच्छा. आवर्जून आम्ही येतोच असं बघायला. खूप भारी केलं, खूप सुंदर एकदम. अच्छा, आपण जाऊ पण आता प्रत्यक्ष इथे आपल्याला दर्शन मन प्रसन्न झालंय का तुमचं? खूप भारी भारी एकदम. भजन वगैरे असं सर्वांची मेहनत घरातल्यांची त्याच्याने या चावीने सगळे ड्रेस, कृष्ण, बाप्पाने सगळं बलराम, आम्हाला सुभद्रा. मुकुट बनवले. प्रतिसाद आहे हे बघून. खूप सगळे बघायसाठी म्हणून येतात. हा ना. किती पण पाऊस असो काही गणपतीला असो, आम्ही बघायला येतो. तुमचं डेकोरेशन बघण्यासाठी येतो. तुमची मूर्ती पण एवढी छान असते आणि तुमचं डेकोरेशन पण एवढं तुमची छान वेशभूषा असतं. त्याला एकदम सूट करते अशी तुमची वेशभूषा असते दरवर्षी. सर्व कसं बाप्पास करून तो सर्व करून घेतो. तर आपली श्रद्धा पाहिजे व्यवस्थित. मुलांना आपण जर भाव दाखवलं तर पाहिजे एक पुढचं भाव मनाचा. पाहिजे. त्याचा संदेश मी याच्यातून हा देईल की एकट्याने कधी ही अशी गोष्ट साध्य होत नाही. नाही नाही, ज्या बरोबर. वेळेस सगळे बरोबर असतात, कोण काय करतं कोण काय करतं, त्यावेळेस एवढं मोठं उभारू शकतो. बरोबर. म्हणजे आमच्या घरात सगळे एकत्र आहे, मग तो एक काय बनवतो एक काय बनवतो म्हणून ते सगळं साकारलं गेलंय असं. यंदाच्या गणेश उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि कुटुंबातील एकात्मतेचा संगम साधणारा देखावा घोलप कुटुंबियांनी यंदा साकारलाय. जगन्नाथपुरी येथील रथयात्रेवर आधारित हा देखावा पाहून दर्शनासाठी येणारे भाऊकही मंत्रमुग्ध झाले असून या कुटुंबियांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर विशेष म्हणजे पर्यावरण पूरकतेचा संदेश जपत या देखाव्यातून नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. तर श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम घडविताना भाविकांसाठी जगन्नाथपुरीचा मुख्य प्रसाद म्हणून प्रसिद्ध असलेली बालुशाही ही विशेष आकर्षण ठरली आहे. दर्शनाबरोबर हा प्रसाद मिळाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झालाय. एकंदरीत मनोरमधल्या या घोलप कुटुंबियांच्या या उपक्रमातून धार्मिक आस्था, पर्यावरण संवर्धन आणि कौटुंबिक एकोपा यांचे उत्तम उदाहरण उभे राहिले आहे. म्हणजेच उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. आणि 2 सप्टेंबर रोजी त्यांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात येणार आहे. भक्तिभाव, परंपरा आणि कलात्मकता यांचं सुंदर मिलाप यंदा घोलप कुटुंबियांनी आपल्या गणेश उत्सवातून केला आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी श्री जगन्नाथ रथयात्रा याचा देखावा त्यांनी केलेला आहे आणि खूप सुंदर आहे. आणि एवढं भक्तिमय वातावरण त्यांच्या घरी आहे. आणि त्यांच्या घरामध्ये बाहेरचे जे आहे मित्रमंडळी सगळे आलेले आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया. त्यांना हे कसं वाटतंय? काय बोलाल? काय ना तुमचं? अविराज. कुठून आले तुम्ही? बदलापूर. अच्छा, इथे या ठिकाणी एवढं सुंदर देखावा केलाय, येऊन मन किती प्रसन्न होतं आणि कसं अनुभव? साक्षात इथं जगन्नाथपुरी ते आपण दृश्य बघतोय असं वाटतं. ते जायची तिथे गरज नाही. अच्छा. जे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते पूर्ण त्यांनी डिटेलिंग मध्ये इथे त्यांनी बनवलंय. अच्छा, या देखावातून म्हणजे एकदम साकारले असं वाटतं की आम्ही म्हणजे जगन्नाथ रथयात्राच पाहतोय असं वाटतंय. हो. सुंदर अनुभव आहे. तुम्ही काय बोला? काय ना तुमचं? केला त्यानेच बनवले. कोण शिल्पकार आहेत. शिल्पकार तुम्हीच आहे. शिल्पकार आपल्या आणि अजून एक ते छोटे शिल्प. या का इकडे?
हे बघा या दोघांनी बनवलंय. तो आहे. प्रत्यक्ष असं वाटतं आपण जगन्नाथ पुरी जे आहे ओडिसामध्ये आहे तिथे आपण आलेलो आहे, असा अनुभव प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे. काय बोला, तुम्ही एवढी मेहनत घेतली, कसं काय मनामध्ये आता काय संकल्पना होती, काय प्रेरणा म्हणजे घेऊन तुम्ही हा म्हणजे देखावा साकारला? नाही, आम्ही सगळ्यांचीच आयडिया होती जगन्नाथ बनवूयात, तर सगळ्यांनीच मदत केली, त्याच्यामुळे आज एवढं सुंदर डेकोरेशन तुम्हाला दिसतंय. अच्छा, किती दिवस लागले बनवायला? 15 दिवस. 15 दिवस. तिथे जॉब असतो आणि जॉब वगैरे करून हे सगळं हा, साकारलंय? जॉब मधून टाइम काढून मग थोडा जितका वेळ भेटेल तितका वेळ. मला हे सांग दादा, कोणकोणत्या वस्तू वापरलेल्या आहे ह्यामध्ये बनवण्यासाठी? यासाठी आम्ही पुट्ट्यांचा यूज केला आहे, परत धागा, साडीचे जुन्या साड्या. हा केदार, ह्या ज्या वस्तू म्हणजे ह्या जे रथ तुम्ही उभारलेला आहे, कोणकोणत्या वस्तू वापरल्या? आम्ही यासाठी पुट्टे, साडी या सगळ्याच्या म्हणजे नॅचरल गोष्टी आम्ही खूप युज केल्या. नैसर्गिक कुठल्याही प्रकारचा आम्ही थर्माकॉल वगैरे युज नाही केलाय. अच्छा, म्हणजे पर्यावरणाला एकदम हानी पोहोचू नये यासाठी तुम्ही ते विचार करून सगळं म्हणजे आणि ज्या गोष्टी घरातून जास्त अवेलेबल होतील त्या गोष्टीपासून आम्ही जसे चांगलं दाखवायचा प्रयत्न केलाय. वॉटर कलरचा युज केलाय आम्ही. म्हणजे विचार केला की असं रथयात्रा पूर्ण तयार होईल असं विचार केला? नाही, विचार काहीच नव्हता केला. आधी होतं की एकच रथ बनवायचा. अच्छा. तो एक रथ पूर्ण झाला. अच्छा. नंतर मग असं आलं की यार एक रथ पूर्ण झाला तर 3 रथ बनवू. 3 रथ बनवले. 3 रथ नंतर झालं असं की यार आता मूर्ती पण बनवू. आणि मग ते जसं वाचत गेलो जगन्नाथपुरीचा, नेमकी 27 जूनला रथयात्रा निघालेली, तर त्याच्यामुळे थोडी आयडिया भेटली की, आणि दरवर्षी आमचा काय ना काय देखावा असतो, तर यावर्षी प्रश्न पडलेला की काय करायचं. तर मग सगळ्यांचं घरच्यांचं डिसिजन होतं की जगन्नाथ रथयात्रा दाखवूयात आपण. ठीक आहे, प्रत्येक वर्षी वेगवेगळे तुम्ही देखावे केले, तर ह्या वर्षीचा देखावा आणि आता अनेक वर्ष तुम्ही जे देखावा केले 25 वर्षामध्ये, कोणता देखावा खूप चांगला वाटला आणि खूप मजा आली, असं काय अनुभव वाटला आहे का? मागच्या वेळेस तर तिरुपतीचं आम्ही डेकोरेशन केलं होतं, ते पण खूप छान झालं होतं. पण मी म्हणेल की या वर्षीचं डेकोरेशन खूप सुंदर झालंय. मेहनत म्हणजे तुमची रंगत मेहनत खूप घेतली आहे. खूप सुंदर झालंय. कारण त्याचं तिने जे देवांचं चेहरा रूप केलंय ना, ते बघून असं मन असं अंगाला काटा येतं. म्हणजे अक्षरशः जे ब्राह्मण होते ना, ब्राह्मण ते स्वतः बोलले की तुम्ही जगन्नाथाला इकडे हे केलंय, आवाहन केलंय, रीस घेतली तुम्ही. ठीक आहे. मला एक छोट्या छोट्या गोष्टी मेन्शन केल्या तिने, म्हणजे जशी आणि त्यांचं रूप पण खूप सुंदर आहे, कुठेच चुकली नाहीये ती, म्हणजे जसं आहे ना तिथे रूप तसं रूप इथे आलंय त्यांचं. मला एक सांगा, हे जे रूप तुम्ही बनवलंय हे कसं काय, म्हणजे असं एकदम जगन्नाथ महाराजांचे फोटो आहेत ना, ते बघून मग सगळं हे केलं, म्हणजे त्यात तिने प्रत्येक बारकाईने सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांच्या हाताला जे शंख जे आहे ते सगळ्या खुणा, आणि ते मी असं बनवायला गेली टोप, पण ते टोप पण एवढे सुंदर झाले ना त्यांचे जे सगळ्यांचाच आहे घरामध्ये, एकासाठी शक्य नसतं हे, याचा अर्थ हे एकोप्याचंच काम आहे. हे सगळे जे आहे हे यांची जरा परिचय करून द्या थोडं. कोणाचं? हे सगळ्यांचं. हे आता हे मी देतो. केदार. हा, यामध्ये मोठे जाव, मी देतो. या मोठे जाव, या केदारनाथ. मी केदार गुलाब, ही माझी मम्मी आसावरी गुलाब, अच्छा. ही माझी बहीण अच्छा. उपासना गुलाब. उपासना गुलाब. आणि हा माझा कॉलेजचा मित्र आहे. अच्छा. 11वी पासून ते नेहमी अच्छा. येतात डेकोरेशन बघण्यासाठी. म्हणजे हे मित्र फक्त मुंबईवरून आले? हा, मुंबईवरून. तुम्ही सगळे दरवर्षी. घरचेच? ही माझी काकी वैशाली गुलाब. अच्छा. आणि ही माझी तिसरी काकी. अच्छा. मनीषा. काकी, ओके. आणि ती माझी मावशी, ती यावर्षी म्हणजे बघण्यासाठी ती आली. आणि त्या गोष्टीचा आम्हाला खूप मोठा आधार असतो, आम्हाला सगळी मदत असते. 25 वर्ष खूप 25 वर्ष झाले, त्यामुळे अजून मजा आली. आणि या आधीच्या डेकोरेशन त्यांचा मुलगा अच्छा, त्यांच्या डेकोरेशन करायचं. म्हणजे तुमच्यामध्ये एवढं म्हणजे प्रेम आणि सगळं भावना मिक्स आहे का तुम्ही एकमेकांसाठी म्हणजे सगळं सहकार्य करून सगळं बनवतात, आणि त्याच्यामध्ये खूप घरामध्ये मजा असते. आणि कसं वातावरण असतं गणपतीच्या दिवशी? आणि जेवण तर बापरे, रोजची रोज 10-15 माणसं रोजची वेगळी जेवायला, कसं काय बनवतं देव बनवून घेतो कळत नाही. वाटतो का? नाही, खरं नाही आहे, पण तरी उभी आहे बनवायला, कारण देवच हे देतो ना. अच्छा. मला एक सांगा, हे पंचभोग पण तुम्ही या ठिकाणी लावले, त्याबद्दल थोडं सांगा, म्हणजे काय काय तिकडे पण ते 36 भोग, 56 भोग असतात तिकडे, म्हणून आम्ही पण विचार केला की चला 56 भोग आपण पण बनवूया. पूर्ण होणार नाही ना देवाचं पूर्णत्व 56 भोग दिल्याशिवाय. आम्ही केले, आम्ही जावा, आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी भोग तयार केले. आणि जे थोडं काही आणले असं. अच्छा. बाहेर. अच्छा. मला हा जगन्नाथ रथयात्रा जी आहे तुम्ही या ठिकाणी साकारलेली आहे, पण मला त्याविषयी थोडक्यात माहिती द्या की तुम्हाला त्याबद्दल काय माहिती, ही रथयात्रा का निघते?
देव भक्तांच्या भेटीला हा. बाहेर येतो. हा, म्हणजे बरोबर. बऱ्याच जणांना शक्य नसतं. भाऊ बहीण हे- हा. हा. हे 3 जण म्हणजे बलराम, सुभद्रा आणि श्रीकृष्ण हे जेव्हा देवाच्या बाहेर येतात, ही म्हणजे त्यांची देवाची आणि भक्तांची ही भेट आहे. म्हणून हा जो रथ आहे तो सगळे भक्त ओढतात. अच्छा. हा. आणि मग ते असे त्यांचे एक म्हणजे जसं हे आपलं बुलेश्वर तिथं म्हणजे मामाच्या गावाला ते एक दिवस त्यांची म्हणजे हे असतं थांबतात ते. हा. असं. आणि मग पुढे येतात मग वृंदावन मग अशी ही करत ती यात्रा येते. मग त्या दिवशी मग परत देवांना सगळा शृंगार चढवला जातो. आणि म्हणजे जे मूळ रूपामध्ये जेव्हा आहे ते सगळं होऊन मग परत देवांना त्यांच्या ठिकाणी विराजमान करतात. आणि ही पुरी ह्या ठिकाणी ओडिसा आहे, पुरी आहे ह्या म्हणजे तिथे ही रथयात्रा निघते वर्षातून म्हणजे एकदा निघते. अच्छा. आणि 15 ते 20 लाख लोक असतात तिकडे. 15 ते 20 लाख लोक आणि सगळ्यांना ते ओढायला चान्स असतो. राजा ते पण म्हणजे सगळ्यांना तेव्हाच म्हणजे इतर ठिकाणी कसं घोडे हे ते असतं रथाला, तसं नसतं. हे भक्तच ओढणार. हा. आणि त्याच्यासाठी खूप गर्दी असते. म्हणजे सगळे म्हणतात की 15 ते 20 लाख लोक असतो. खूप छान असतं. तुम्ही म्हणजे हा देखावा साकारलेला आहे तर असं वाटतं का तुम्हाला जगन्नाथपुरीला एकदा जावं असं? हो, खूप जणांनी स्टोरी माहिती नव्हती जगन्नाथपुरीची. जसं आम्ही आता वाचत गेलो आम्हाला पण आता आतून अशी इच्छा व्हायला लागली की यार खूप श्रद्धा आहे. जागृत स्थान आहे. म्हणजे ते कृष्णाचं हृदय असं म्हणतात. कृष्णाचं हृदय. आणि जो झेंडा आहे ना तो विरुद्ध दिशेने हवेच्या विरुद्ध दिशेने फडकला जातो आणि रोज बदलतात झेंडा. म्हणजे मला एक सांगा तुम्ही की हा तुम्ही देखावा साकार तेव्हा तुम्हाला माहिती भेटली की अगोदरपासून? आधी माहिती होती थोडीफार पण वाचत गेलं ऐकत बघत गेलं तर जास्त माहिती डीप मध्ये माहिती मिळाली. भोगाचं जास्तच महत्व आणि भोगाचं खूप महत्व तिकडे. फक्त वरची थंडी पहिला शिजते सगळं दाखवायचं म्हणून आम्ही तो देखावा दाखवले आम्ही. 7 हंडी ठेवतात त्याच्यात सगळ्यात पहिले वरची हंडी शिजते मग त्याच्या खालची तो आम्ही देखावा एक दाखवलेला आहे. म्हणजे हे गुण तर अजून विज्ञानाला अगदी समजलं नाहीये. हे गुण अजून विज्ञानाला समजलं नाहीये. सगळ्यात वरची हंडी पहिले शिजते आणि मग एक खाली येते. सगळ्यात शेवटची खालची शेवटी शिजते. असं आहे तिथलं. आणि रोज ती हंडी बदलली जातात. रोज नवीन असतं. जे शिजवलेलं अन्न असतं ती हंडी फोडून टाकतात. बरोबर. एकंदरीत भक्तिभाव आणि आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो या ठिकाणी आपल्याला त्याचा संगमच या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आपल्याकडे दुसरे पण आहे त्यांच्याशी बातचीत करूया. हा, कसं वाटलं तुम्हाला? छान. आम्ही गेली 25 वर्ष मी सतत तिथे सेवा करते. 2-3 दिवस म्हणजे राहते. मस्त सुंदर सुंदर देखावे असतात. बाप्पाविषयी तुमची श्रद्धा कशी? बाप्पा भरतो. बाप्पाचं काय सांगू शकत नाही. मनावर पण जेवढं मनापासून होतं तेवढं. अच्छा. इथे येऊन तिथे. आणि तुम्ही कुठे राहतात? माही पालघर. तिची मोठी त्याच्या आधी माझा मुलगा पण खूप सेवा वगैरे करत होता. जॉबमुळे त्याला भेटत नाही. मुलं पहिले मुलं लहान होती ना आणि थोडं डेकोरेशन करून द्यायचा पहिल्या दिवशी. मग नंतर आम्ही राहिलेलं आम्ही करायचो. असं छान. आता 3-4 वर्ष त्याला जमत नाही. मग आता मुलं मोठी झाली आता ते स्वतः करतात. हिची तर मदत खूप असते आम्हाला. म्हणजे पाहुणा रावळा म्हटल्यावरती घराचं असतं पण ती खूप आमचं सोडत नाही. आरतीसाठी पहिला पाहिजे. आरती बोलायला सगळं. आणि मला पोरं माझी मुलं पण विरोध करत नाही ना. मम्मी आता 2 दिवस खूप मदत मनापासून सेवा जेवढं आपलं करू तेवढं कमी. ही सेवा त्याच्याच आहे. म्हणजे त्यांच्या घरात पहिला बाप्पा येतो. लोक लालबागला इथे तिथे जातात. आपल्या घरात कुठे मग आपण त्याची सेवा. लोक पण खूप येतात बघण्यासाठी की तुमच्या वेगळंच काहीतरी. 25 वर्ष पूर्ण झाली ना म्हणून सगळ्यांना रिटर्न गिफ्ट दिले. कृष्णाला हार दिले. कृष्णाला हार दिलाय रिटर्न. अच्छा. म्हणजे हे काय आहे? रिटर्न गिफ्ट आपण आपल्या मुलांचा बर्थडे करतो तर काहीतरी रिटर्न गिफ्ट देतो ना. म्हणून आता ह्या वर्षी बाप्पांचा बर्थडे तर काहीतरी वेगळं. म्हणून मग जो पूजेला आला वर्ष पूर्ण झाले म्हणून बर्थडे केला ना बाप्पाचा. आम्ही सगळ्यांना अशी यांचे जे गणपती बाप्पा आहेत त्यांना 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी हार दर्शनासाठी त्यांनी असं हे हार दिलेला आहे. खूप श्रीकृष्ण किंवा गणपती आपल्याकडे मूर्त्या असतात ना छोट्या मग त्यांना असे घालतात ना. मग एक आपली आठवण.
आता बाप्पाच्या कृपेने सगळी मुलं छान कामं त्यांना नोकरी शिक्षण झालं त्याचाच आशीर्वाद आहे आमच्या मुलांना. बाप्पांचं खूप खूप आहे त्याचा प्रश्नच नाही. काय मुलं विष्णूचा देवताच आहे आणि आमच्या घरावरती आम्हाला त्याच्यामुळे आमच्या घरावरती सगळी छायाच आहे त्याची देवीचे अनुभव आहे म्हणजे कसं एखादा अनुभव बाप्पांचा अनुभव आले सगळे मुलं हुशार आहे. हाच तर मोठा अनुभव आहे. शिक्षण माझा मोठा मुलगा IIT इंजिनियर आहे. 2 नंबरचा डॉक्टर झालाय, MBBS झालाय. 3 नंबरचा CA आता शेवटची वर्ष आहे. मुलगी M.Pharm झाली आहे. दुसरी एक मुलगी लग्न झाली ती डॉक्टर झाली आहे. 2 नंबरची मुलगी ती इंजिनियर झाली आहे. सगळे मुलं शिकतात म्हणजे बुद्धीचा हाच मोठा आहे ना. मग तुम्ही आता हे अखंड म्हणजे हो देवाचा आहे जोपर्यंत आपल्यामध्ये आहे ना. आणि आता मुलांनी वारसा घेतलाय ना आपला करण्यात आले त्याच्यामुळे त्यांना ती आवड आहे करण्याची. रथ ओढायचं. उंदीर दाखवले ते म्हणजे आपल्या गणपतीचं वाहन आहे म्हणून ते खेचतात आपण. ऍक्च्युली तिकडे लोक भक्त खेचतात. त्याच महत्व असतं. तसेच कपडे त्यांना घातलेत मी, त्याच कलरचे कपडे घातले. हे कपडे ना. हो, हे कसं काय कपडे रेडी केलेत हे सगळे. कटिंग करून असं बरोबर चिटकवले मी त्यांना. आलेल्या पाहुण्यांना आम्ही रिटर्न गिफ्ट ठेवलंय. जसं मुलांसाठी आपण बर्थडे असले की देतो तसं आम्ही देवासाठी पण रिटर्न गिफ्ट ठेवलेले आहे. सगळ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट ठेवले. देवाकडून ठेवलंय. पारंपरिक हळदी कुंकू सुद्धा गौरी आहे. आणि गौरी ह्याच आहे. माझ्या बहिणीचं नाव पण गौरीच आहे. मग आता आपले हे बाप्पा 2 सप्टेंबरला निरोप घेतील. हो, यंदा 2 दिवस वाढीव आलेत गौरी बरोबर जाणार तर. त्यामुळे 7 दिवस. 7 दिवस. अच्छा, म्हणजे ते 5 दिवसाचे 7 दिवस झाले. 7 दिवस झाले.